नमस्कार, मी संदीप आणि आपण पाहता एलएस मराठी. पाहूयात काही विशेष घडामोडी. ठाकरेंना रामरक्षा पुस्तकात पाहून वाचता येईल का? अमरावतीत उद्धव ठाकरेंना भाजपानं डिवचलं. ठाकरेंच्या रामरक्षा पठणावरून भाजप आक्रमक. अस्तित्व टिकवण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचा प्रयत्न. शेवटी ठाकरेंना स्वतःचा पक्ष वाचवायचा आहे. खासदार अशोक चव्हाण यांची ठाकरेंवर टीका. नीटच्या निकालावर बीडच्या वडवणीमधील विद्यार्थिनीचा आक्षेप. उत्तरपत्रिकेत 720 गुण, स्कोअर कार्डवर 87. माझ्याकडे प्रश्नपत्रिका पुरावा आहे, विद्यार्थिनीचा दावा. बारामतीच्या दिवे येथील शासकीय निवासी शाळेत विद्यार्थ्याशी गैरवर्तनाचा धक्कादायक प्रकार. या प्रकरणी सुरक्षा रक्षकाला बडतर्फ करण्यात आलंय. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. दौंडमध्ये अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची कुरकुम MIDC मध्ये धडक कारवाई. 3420 किलो क्लोरल हायड्रेट आणि 5800 लिटर कच्चे केमिकल जप्त. 4 जणांवर गुन्हा दाखल. बुलढाण्यातील पारडी जिल्हा परिषद शाळेच्या खिचडीमध्ये झुरळ असल्याचा व्हिडिओ व्हायरल. या प्रकरणी शिक्षण विभागाची चौकशी. अंबरनाथ बदलापूर दरम्यानच्या काटई कर्जत राज्य महामार्गावर होर्डिंग लावताना विजेचा धक्का बसल्यानं 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू. नवविवाहित तरुणाच्या मृत्यूनं सर्वत्र हळहळ. अकोल्यात कर्जाच्या विवंचनेत 71 वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या. कर्ज नापिक्यानं नैराश्यानं घेतला बळी. विदर्भात पुन्हा शेतकरी आत्महत्येची दुःखद घटना. सांगली शहरात 10 ते 15 दिवसांनंतर पावसाची दमदार हजेरी. पिकांना जीवनदान, शेतकरी सुखावला. यवतमाळमध्ये 15 दिवसांपासून पावसानं मारली दडी. त्याचा परिणाम कापूस सोयाबीन पिकांवर. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात. आणखी काही विशेष घडामोडींसाठी पाहत रहा एलएस मराठी.